आपले अंपायर सामना फटाफट सुरू करत आहेत. फटाफट. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो संदेश आणि गोलंदाजाचं नाव आहे तो प्रणव. अंपायर अंपायर एक मिनिट. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रणव. त्याला सामोरे जातील ते अभिषेक. पहिला चेंडू स्वैर चेंडू वाईट बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावा. 0 बॉल 1 धाव. डिक्लर घोषित स्वरूपात दुसरी धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. 1 बॉल 2 धावा. प्रणवला कुठेतरी धावा रोखायच्यात तर अभिषेकला कुठेतरी संघासाठी धावा करायच्यात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 2 धावांवरती. नो बॉल. त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. 3 धावा. सुंदर कट लेट कट. धावसंख्या भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. लेट कट घोषित स्वरूपात बॉल ढकललाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 धावा. 2 चेंडू शिल्लक. दोन धावा. 2 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतोय तो अभिषेक द्वारा उत्कृष्ट फलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू प्रणव वर्ष अभिषेक स्टेप आउट खेळला आणि त्यावर 4-4-4 चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पुढील सामना कुठला आहे? पुढील सामना 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. गोलंदाजचं नाव साईराम ब्राह्मणदेव डिस्ट्रॉयर्स. पुढील मॅच टॉस साठी येणे. फलंदाजी मार्कवर ज्याने आपल्या फलंदाजीतून इकडे माहीमकरांना लावलंय वेळ तोच संदेश फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आणि डिक्लर स्वरूपात धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 1 चेंडू 11 धावा. शेवटचे 4 चेंडू दुसऱ्या षटकातील पुन्हा असा सुंदर षटका चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 2 चेंडू 12 धावा. पुढील चेंडू आणि जावं लागेल माघारी. गरज नसताना खेळलेला हा फटका. साईराम ब्राह्मणदेव पहिला फटका डिस्ट्रॉयर्स. पहिला गडी बाद. धावसंख्या स्थिरावली ती 12 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फलंदाजाचं नाव नवीन फलंदाज जो फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो त्याचं नाव फलंदाजाचं नाव प्रतीक. शेवटचे 2 चेंडू सामोर जातो तो प्रतीक आणि प्रतीक पुन्हा गेला माघारी. धावसंख्या स्थिरावली ती 12 धावांवरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 12 वरती. शेवटचा चेंडू फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज राकेश. साईराम ब्राह्मणदेव डिस्ट्रॉयर्स. पुढील मॅच टॉस साठी येणे. राकेश. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 12. 2 गडी बाद. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. समोरच्या संघाला धावा करायच्या आहेत तर गोलंदाजी संघाला धावा रोखायच्या आहेत. पाहूया कोण या अटीतटीच्या सामन्यात विजयी होत आहे. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 6 चेंडूमध्ये 8 धावा केल्या आहेत तोच अभिषेक. आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अद्वैत. अद्वैत विरुद्ध अभिषेक. अभिषेक विरुद्ध अद्वैत. पहिला चेंडू स्वैर चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या पुढावली ती 13 धावांवरती. 2 गडी बाद 13 धावा. व्हाईट प्लस माफ करा व्हाईट प्लस. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 14 धावांवरती. नो बॉल. नो बॉल. धावसंख्या सरसावते ती 15 धावांवरती. व्हाईट बॉल.
सलग तिन्ही चेंडू, हे स्वैर चेंडू, अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. 2 गडी बाद 16 धावा. तिन्ही चेंडू अतिरिक्त धावांनी दिलेत ते आणि निर्धाव चेंडू, धाव संख्येत भर 16 धावा. सुंदर असा फटका, त्यावर घोषित धावेप्रमाणे धावसंख्या पुढे सरकवली ती 17 धावांवरती. अद्वैत गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढे येऊन खेळला आणि फलंदाज OUT आउट. येस, फलंदाज बाद. नवीन फलंदाज पाहायला मिळतो तो फलंदाजी मार्कवर आपल्याला. 2 चेंडू शिल्लक. 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक. अद्वैतने उत्कृष्ट गोलंदाजी केली. पहिले काही चेंडू अद्वैतने खराब टाकले, त्यानंतर कमबॅक झालाय तो अद्वैतचा आणि लगाम लगावलाय तो फलंदाजी टीमवरती. आणि डिक्लर धावसंख्यात फुडावली ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. शेवटच्या चेंडूवरती पाहूया चौकार येतोय काय. अद्वैतला कुठेतरी हाही चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न असेल आणि अद्वैतने हा चेंडू टाकला निर्धाव आणि त्यावर झाला फलंदाज बाद. या पुढील सामना ब्राह्मणदेवने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही टीम्स तयार. 3 षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या पोहोचली ती 18 धावा. विजयासाठी 19 धावांची गरज असेल याची गोलंदाजी टीमने नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. कृपया आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाजी स्कोरिंग कडे जावे. फलंदाजांनी आपले 2 फलंदाज पाठवायचे. बॉल पंचांकडे कमिटीकडे जमा करायचा आहे. अठरा धावा 19 धावांची गरज विजयासाठी. कंपल्सरी चेस. आपले 2 फलंदाज सलामीवीर फलंदाज आपण पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण संघाला विनंती आपण लावून घ्यायचं क्षेत्ररक्षण. पंच राठोड. श्री गणेशा करत क्षेत्ररक्षण सजवताना क्षेत्ररक्षण संघ आणि गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज राकेश. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाचं नाव ओमकार. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो. नो वर घोषित 2 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. 0 चेंडू 3 धावा. सुंदर असा टॅप, सुंदर असा लेट कट. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. नो बॉल, त्यावर 2 धाव घोषित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. राकेशला धावा रोखायच्या आहेत. कुठेतरी धावांना लगाम जादू, फिरकीतून जादू करून आपल्याला धावा रोखायच्यात. आणि पुढील चेंडू केली जादू, जातोय बॉल. 2 धावन करता धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू राकेशचा, सामना करतोय तो ओमकार. स्वैर चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 आकडे नंबरवरती, म्हणजेच 10 धावा. लकी नंबर सचिन तेंडुलकरांचा हा जर्सी नंबर 10 धावा. नो बॉल, त्यावर घोषित स्वरूपात 1 धाव, म्हणजेच 2 धाव. धावसंख्या पुढचे सरसावते ती 12 धावांवरती. 2 चेंडू झाले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा झाल्या आहेत. नो बॉल, लाईन टच, त्यावरती 2 धावा. 3 धावा. 3 धावा टोटल झालेत 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण. धावा स्थिरावल्यात 15 धावावरती. 3 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
सुंदर फटका, हलक्या हाताने ढकललेला घोषित स्वरूपात फटका. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज आणि त्यावर 2 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. विजयासाठी 10 चेंडू आणि 1 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेश. 1 धावांची गरज, 10 चेंडू 1 धाव. गोलंदाज आणि सामना झालाय एक हाती विजयी संघ. पुढील सामन्याचे कर्णधार, पुढील सामन्याचे दोन्ही संघ, कृपया आपण आपला निर्णय कळून आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुढील सामना सुरू करायचा आहे लगेच. फिल्डिंग टीम